81 सालात लग्न झालं. त्या टायमाला आईच्या घरी बी नळ नव्हते आणि सासूच्या घरी बी नळ नव्हते. त्या टायमाला लग्न करून आले तेव्हा पहाटेच मग उठायचं, झोपातून पहाटे उठलं, नवरा उठून द्यायचा. पहाटे उठलं का लगेच चूल भानूस झाडून झुडून अंगण वाटा झाडून केर कचरा काढून उखाड्यावर टाकून लगेच तांबड्यातच पाणी आणायला जायचं. नदीवरचं पाणी, पायात चप्पलही नसायची. का 5-6 खेपा पाणी आणायच्या. मोठा तांब्याचा हांडा होता सासूचा आणि कमरावर कळशी, डोक्यावर हांडा, बिना वाहनाचं ना असा खरतडा मडतडा रस्ता. पाणी भरलं. आंघोळ झाली का लगेच कपडे उचलायचे, लगेच नदीवर जायचं. कपडे धुवून झाले ते तिडंच वाळवायचे. कपडे घरी घेऊन आलं का लगेच स्वयंपाकाला लागायचं. का लगेच 8 वाजता स्वयंपाक तयार. 8 वाजता स्वयंपाक झाला, माणसाला वाढून दिलं का लगेच याला लगेच शेतामध्ये जायचं. शेतातून यायचं का लगेच संध्याकाळी येता काडक्या कुडक्या जमा करून आणायच्या पाठीमध्ये टोपल्यात. लगेच संध्याकाळी आलं का हातपाय धुतले का लगेच स्वयंपाकाला लागायचं. त्याच्यानंतर मुंबईला आलो तो पहाटे 2-2:30ला पाणी यायचं नळाला. म्युन्सिपाल्टीचा एकच नळ, त्याच्यावर 20-25 नंबर. पहाटे 2लाच नंबर लागायचे. डबा लावायचा नंबराला, काही बी डबडं. आणि पहाटे लगेच पाणी भरायला 3लाच उठायचं. 3ला उठलं का नवरा म्हणायचं उठ पाणी घेईन, घरचे वराडतील का लगेच. आताच्या लवर तसे नाही. आज नाही भरलं तर उद्या भर. बायकोलाही म्हणतात झोप, आज नाही पाणी आलं तर उद्या येईल ना, कशाला एवढी घाई करती. आत्ताचा काळ तसा नाही. पहिल्याचा काळ चांगला होता, पण तोच काळ चांगला होता. आताचा काळ एवढा चांगला नाही.